सामान्य माणसासोबत जर तुम्ही राहाल तर तुमच्या बुद्धीचा आवाका कुंठित होईल, लहान होईल आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या आणि चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहाल तर तुमच्या बुद्धीचा आवाका मोठा राहतो. म्हणून असं सांगितलंय, कधीही आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या सानिध्यात राहायचं, कधीही आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाच्या सानिध्यात राहायचं, कधीही आपल्यापेक्षा विद्वानाच्या सानिध्यात राहायचं. पण आपण सांगू का महाराज, बरोबरी करत असताना आपण खालच्यापेक्षा किती वर आहोत याचा विचार करत असताना आपल्याही वरती आणखी किती माणसात याचा विचार करत नाहीत. आपल्या वरच्या माणसाचा विचार केला, त्यांच्या मनाचा जर मोठेपणा करायला विचार केला तर निश्चितपणे आपल्याही जीवनाचा मोठेपणा वाढल्याशिवाय राहणार नाही. ऐका, जेवढी जेवढी मोठी माणसं असतात तेवढी तेवढी त्यांची चर्चा सुद्धा मोठी असते. पारमार्थिक जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय समोर आहेत आणि जगाचा मालक भगवान परमात्मा समोर उभा आहे. ऐका, जिथे जगाचा मालक आणि जिथे चार वेदात पाचव्या वेदाचा निर्माता या दोघांची चर्चा जर समोरासमोर असेल तर तिथे काय सोयाबीनच्या भावाची चर्चा असेल का तुरीच्या भावाची चर्चा असेल महाराज? नाही. एवढा मोठा अधिकार संपन्न व्यक्तिमत्व तुकोबाराय. केवढा अधिकार महाराज तुकोबारायांचा मी सांगू का? तुकाराम महाराजांना मी मोठा म्हणतो यात नवलाची गोष्ट नाही. तुकाराम महाराजांना आमचे भजन करणारे गायक मंडळी मोठे म्हणतात यात नवलाची गोष्ट नाही. तुकोबारायांना महाराष्ट्रातले कीर्तनकार मोठे म्हणतात यात नवलाची गोष्ट नाही. एक सांगू का, ज्याने तुकोबारायांचं घर आयुष्यातून उठवून लावण्याचा प्रयत्न केला, ज्याने तुकोबारायांचं घर पेटवण्याचा प्रयत्न केला, ज्याने तुकोबारायांना बुडवण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाने सुद्धा तुकोबारायांना म्हणावं की तुकोबाराय आणि विष्णू परमात्मा याच्या